स्टुडिओच्या बाहेरून हनुमंत पवार देखील काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हनुमंत दादा, मी तुमच्याकडे येणार असे, मात्र तत्पूर्वी जयेश वाणी सर, मी तुमच्याकडे येतो आहो। ठाकरे गटाला अपयश पुन्हा एकदा, म्हणजे मुंबई महापालिकेमध्ये जर ठाकरे गटाला सत्ता स्थापन करता आलेली नाही, नक्कीच तुम्ही चांगल्या जागा मिळवलेल्या आहेत, मात्र सत्तेपासून तुम्ही दूर राहिलेले आहेत। आणि राज्यामध्ये आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितींमध्ये मात्र ठाकरे गटाला शिवसेना शिंदे गटापेक्षाही कमी जागा मिळताना दिसत आहेत। मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीचं महाराष्ट्रात वातावरण होतं प्रचारावरतीच तो एक सावट होतं अजितदादांच्या अपघाती निधनाचं, आणि त्यानंतर या निवडणुका होत आहेत। तर काहीशा प्रमाणामध्ये तुम्ही बघितलं असेल की उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा आदित्य ठाकरे साहेब असतील किंवा आमची जी पहिल्या फळीची जी नेते मंडळी आहे ती या प्रचारामध्ये फारशी सक्रिय झाली नाही। मुळात हे आपण समजून घेतलं पाहिजे की राजकारण म्हणजे सत्ताकारण नसतं। केवळ सत्ता मिळवायची, केवळ पंचायत समिती माझ्या ताब्यात, ग्रामपंचायती माझ्या ताब्यात, नगरपरिषदा माझ्या ताब्यात, असं नाही। ही एक लीडर मेकिंग प्रोसेस आहे। आज मला सांगा की ही स्थानिक लेवलची निवडणूक असल्यामुळे स्थानिक लेवलला लोक लढलीत, ज्या परिस्थितीत आम्ही लढलो। माझं पुन्हा म्हणणं आहे, मी मागच्या वेळेस आपल्याकडे आलो होतो त्यावेळेस ही गोष्ट अत्यंत स्पष्टपणे बोललो होतो की तुम्ही 1 जागा निवडून आणता की तुम्ही 100 जागा निवडून आणता, याला तशी किंमत नसते। किंमत याला असते की तुम्ही तुमच्या विचारांवरती ठाम आहात का। मराठी माणसाच्या हिंदुत्वाचा विचार जो शिवसेना घेऊन जाते त्याच्यावरती आम्हाला अजून तर आता सगळंच मोजणी वगैरे अजून पुढे खूप वेळाची बाकी आहे, पण त्याच्या पुढे जाऊन ज्या पद्धतीने आम्ही लढतोय, ज्या विपरीत परिस्थितीमध्ये लढतोय, तुम्ही तर आमची पाठ थोपटली पाहिजे की ज्या पद्धतीने शिवसेना नेते नाही आहेत, पैसे नाही आहेत, कार्यकर्ते नाहीत, ज्या पद्धतीने आम्ही तरीही लढा देतोय की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज बघा तुम्ही अनेक ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की आमची उमेदवार लढू शकतील की नाही अशी परिस्थिती, जी गुंडगिरी झाली, जे मारामाऱ्या झाल्या, जे भांडणं झाले, हा सगळा सत्तेचा जो बिहार होणार आहे महाराष्ट्राच्या पटाचा, ते होत असताना आम्ही लढतोय। तुम्ही तर शाबासकी दिली पाहिजे की एक प्रादेशिक पक्ष, एक मराठी माणसाचा पक्ष एवढ्या ताकदीने अजस्त्र शक्ती आणि संसाधनं असणाऱ्या पक्षांच्या विरोधात लढा देतोय। त्यामुळे मला असं वाटतं की एक फक्त छोटी गोष्ट सांगतो, मला बिलकुल नक्की जा त्यांच्याकडे नक्की जा। मला एक गोष्ट नेहमी आवर्जून सांगावीशी वाटते अशा वेळेस की दरवेळेस आपण विचार करताना ना बहुमतापेक्षा काय चूक आहे आणि काय बरोबर आहे ह्याचा विचार केला पाहिजे। राजा राममोहन रॉय एकटे होते ज्यांना वाटत होतं सती प्रथा परंपरा बंद व्हावी, म्हणून ते चूक नव्हते। बहुमताला वाटत होतं बायकांनी बळी जावं। महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या बाबतीतही हेच झालं। त्यांना दोघांना वाटत होतं की महिला शिकाव्यात। बहुजन वर्गाला असं वाटत होतं की महिलांनी शिकू नये। बहुमत नेहमीच बरोबर असतं असं नाहीये। त्यामुळे आज त्यांच्या जागा किती आल्या यापेक्षा आम्ही कुठल्या विचारांना घेऊन चालतोय आणि कुठल्या विचारांवरती टिकलोय आम्ही। आणि ठीक आहे ना, आता 3 वर्ष आता निवडणुका नाही आहेत, आगे देखते होता है क्या। नक्की जयेश वाणी जी,